मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळीवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा। कायदा नियम सगळ्यांना समान हवा। मुंबई हायकोर्टाच्या एफडी अधिकाऱ्यांना इशारा। मुंबई हायकोर्टातील कॅन्टीन बंद करण्याची एफडीएची नोटीस। उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीए कडून निलंबित। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे एफडीएची कारवाई। एफडीए अधिकाऱ्यांनी मंत्रालयाने विधान भवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा। स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी। हायकोर्टाकडून करडपट्टी। मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्याची वेळ। पुन्हा तपासणी होणार। गुटख्यापासून निकृष्ट दुधापर्यंत पुणे विभागात एफडीए कडून कारवायांचा धडाका। कुल्फी खाद्यतेलावरील कारवाई। 4 व्यक्तींना अटक। 2 आस्थापना असतील। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं। शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध। उद्या निषेध आंदोलन करणार तर शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधपतन। राऊतांचीही टीका। अमित शहांच्या विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला पुणे पोलिसांकडून परवानगी। अमित शहांविरोधात काँग्रेस उद्या निषेध आंदोलन करणार। सातारा रोड परिसरामध्ये आंदोलनाची परवानगी। कुंभमेळा नाशिकमध्ये झाला पाहिजे पण आमच्या मुळावर येऊ नये। महाजनांनी तरी नाशिककडे लक्ष द्यावं। खड्ड्यांवरून छगन भुजबळांचा महाजनांवर निशाणा। नाशिकमधील खड्ड्यावरून मनसे आक्रमक। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाजनांना घेराव घालत जाब विचारला। नाशिकातील खड्ड्यांमुळे 4 जणांचे बळी गेल्यानं मनसे आक्रमक। तर नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर गिरीश महाजनांच्या उपस्थितीत बैठक। भाजप नगरसेविकेनं विद्यार्थ्यांकडून पाय पूजून घेतल्याचा प्रकार। नगरसेविकेचं शिक्षण किती? भाजपचे नेते अशा विषयांवर बोलणार का? रुपाली ठोंबरे पाटलांचं संतप्त सवाल। आता वयात महत्वाच्या टॉप 9 वर। भिवंडी धोकादायक 4 इमारत मजली कोसळलेली आहे। ढिगाऱ्याखालून 10 मृतदेह बाहेर काढले। 12 तासांपासून एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून रेस्क्यू। मालक आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेवर दोषींवर फौजदारी कारवाई होणार। सूचना देऊनही लोक धोकादायक इमारती रिकामी करत नाही ते दुर्दैव। दोषींवर कठोर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। मंत्री गिरीश महाजनांकडून भिवंडीमध्ये दुर्घटनास्थळी पाहणी। परवानगी न घेता दुरुस्तीचं काम सुरू होतं। महाजनांची माहिती। मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन। भिवंडी दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाकडून दुःख व्यक्त। मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन। जुलै 2029 मध्ये स्मारकाचं उद्घाटन करणार। वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊंनी मोलाचं कार्य केलं। फडणवीसांचं भाषण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 आणि 9 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर रक्तदान शिबिराला हजेरी लावणार। दिल्ली दौऱ्यात शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार। सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। जरांगेंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक। जरांगेंना सविस्तर अहवाल पाठवणार असल्याची माहिती। नोबेल पुरस्कारासाठी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची शिफारस करावी। संजय राऊतांचा खुचक तुला। दगडावर आंदोलकांचे ठसे आधार कार्डशी लिंक होणार असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। राजापूरमध्ये महाविकास आघाडीला धक्का। काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज जारी यांचं नगरसेवक पद रद्द। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई।